काय बनवावं झटपट असा जर प्रश्न पडत असेल तर आपल्या मुलांना आवडणारा आणि कोणीही जर आपल्याकडे येणार असेल तर गाजर हलवा आपल्याला बनवायला सोपा जातो आणि सोपी आणि साधी पद्धत. तर तुम्ही दूध न घालता आणि पटकन होणारा गाजर हलवा. तर चला बनवूया. नमस्कार, शर्मिलाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज मी गाजर हलवा बनवणार आहे. तर त्यासाठी गाजर घेऊन आलेली आहे. आता बाजारात सर्वत्र खूप प्रमाणात गाजर मिळतात. तर मी गाजर आणलेली आहेत. तर गाजर आणून मी स्वच्छ धुवून घेतली पहिल्यांदी आणि त्यानंतर त्यावरची साल काढून घेतली. साल काढल्यानंतर त्याला माती असते छोटी छोटी, ती निघून जाते आणि त्यानंतर ती किसून घ्यायची. तर आता किसून घेतली. आता गाजर शिजायला ठेवलं आणि त्यामध्ये 1 वाटी भरून मी साखर घातली. तर साखर तुम्ही आवडीनुसार घालू शकता, कमी जास्त करू शकता. तर मी साखर घातली. साखरेमध्ये छान असा गाजर हलवा आपला शिजला जातो. त्यानंतर त्यामध्ये 2 चमचे तूप घातलं. आता तूप घातल्यानंतर छान असा टेस्टी आपला गाजर हलवा तयार होतो. तर हा हलवा शिजलेला आहे. त्यामध्ये मी वेलची पूड घालते. तर वेलची पूडमध्ये छान सुगंध येतो, त्यामुळे मी वेलची पूड घातली अर्धा चमचा. आता हे पूर्ण असं परतून घ्यायचं. ह्यामध्ये दूध घालायचं नाही आहे, कारण मी पूर्ण हलवा तूप आणि साखर घालूनच बनवलेला आहे. तर ह्यामध्ये जास्त काही आपल्याला टाकायची आवश्यकता लागणार नाही. तर आता ह्यामध्ये मी बदाम बारीक कापून घेतलेली होती ती घालते. तर छान अशी बदाम घातल्यानंतर परतून घ्यायचं. आता परतल्यानंतर हा आपला गाजर हलवा छान असा तयार झालेला आहे खाण्यासाठी. आता हा मी बाउलमध्ये काढून घेते. तर छान असा हा गाजर हलवा तयार आहे. तर तुम्हाला आणि सर्वांनाच आवडेल ह्या पद्धतीने असं गाजर हलवा तयार होतो. तर दूध न घालता व्यवस्थित असा गाजर हलवा तुम्ही नक्की करून बघा. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? तुम्हाला आवडली असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.